मोठी बातमी येते राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय। याचं कारण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालंय। मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतायत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडे। बालाजी, काय माहिती? आपण 2 दिवसापूर्वी जी बातमी दाखवली होती की मधुकर चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते जे आहेत ते काँग्रेसचे मराठवाड्यातील विशेषतः त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात गुप्त भेट घेतली होती आणि ते कुठे काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करेल अशा बातम्या येत होत्या। मात्र त्यांचे पुत्र जे आहेत ते सुनील चव्हाण महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे सचिव आहेत, ते आज जे आहे ते अधिकृतरित्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जे आहे ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत। अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे। माहितीच्या उमेदवार धाराशिवचे आहेत, त्यासाठी अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती येत असून या दौऱ्यानिमित्तानंच हा प्रवेश देखील पार पडणार आहे। निश्चितच सुनील चव्हाण जे आहेत ते डीसीसी बँकेवरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक आहे, सूतगिरणीवरती त्यांच्याकडे ते चेअरमन पद आहे। मोठं जे जर बघितलं तर त्यांचं सहकार क्षेत्रामध्ये ज्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात काम आहे आणि विशेषतः मधुकर चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे। 3 टर्ममध्ये आमदार तुळजापूरमधून राहिले आहेत। आताच गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांनी राणा पाटील यांच्या विरोधात देखील मधुकर चव्हाण यांनी निवडणूक लढवली होती, त्यांचा पराभव देखील झाला होता। आता मात्र सुनील चव्हाण जे आहेत ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। बसवराज पाटील यांनी अगोदर प्रवेश केलाय, त्यामुळे आता या धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नेता राहिला नाही अशी परिस्थिती आहे। मात्र या प्रवेशामुळे जो आहे तो महायुतीला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फायदा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। बालाजी, धन्यवाद या माहितीसाठी।